नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत विविध पदांसाठी नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वेगवेगळी 20 पदे मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्यामधील काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत। तुम्ही बघू शकता, सुरक्षा निरीक्षक असेल, लिपिक टंकलेखक किंवा शिपाई पदांसाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। कायमस्वरूपी सरकारी नोकरी असल्यामुळे तुम्हाला पे स्केल सुद्धा चांगल्या प्रकारचा मिळत आहे। कमीत कमी तुम्हाला 15,000 ते 27,700 या स्केलमध्ये या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे। आणि यासाठी अर्ज करण्यासाठी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। विविध पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी मित्रांनो, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। सर्वात अगोदर मित्रांनो बघा, जाहिरात कोणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, तर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामध्ये 20 वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत। अर्थात या ठिकाणी मित्रांनो डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा, तुमच्या मनामध्ये कोणतेही क्लॅरिफिकेशन किंवा डाऊट या ठिकाणी राहणार नाही आहे। बघूया आपण कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तर सर्वात पहिलं पद आहे सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक, एका जागेसाठी भरती होत आहे। दुसरं पद आहे नेटवर्क इंजिनियर, एका जागेसाठी भरती होत आहे। तिसरं पद आहे हार्डवेअर इंजिनियर, एका जागेसाठी भरती होत आहे। सॉफ्टवेअर इंजिनियरची एक जागा आहे जी भरली जाणार आहे। या व्यतिरिक्त लेखापालच्या एका जागेसाठी भरती होत आहे। जनसंपर्क अधिकारी 2 जागांसाठी भरती होत आहे। मास मीडिया प्रमुख 1 जागा आहे। अभिरक्षक एका जागेसाठी भरती होत आहे। भांडारपाल 1 जागा आहे। सुरक्षा निरीक्षकच्या एका जागेसाठी रिक्रुटमेंट होत आहे। या व्यतिरिक्त स्वच्छता निरीक्षक 1 जागा भरली जाईल। सहाय्यक जनसंपर्क अधिकारी 2 जागांसाठी भरती होत आहे। सहाय्यक सुरक्षा निरीक्षक 6 जागा आहेत, महत्त्वाचं पद आपण म्हणू शकतो। सहाय्यक स्वच्छता निरीक्षकच्या 2 जागा आहेत, प्लंबरची 1, मिस्त्रीची 1, वायरमनच्या 2, लिपिक टंकलेखकच्या 10, आणखी एक महत्त्वाचं पद आपल्याला म्हणता येईल। संगणक सहाय्यकची 1, तर शिपाईच्या 10, आणखी एक महत्त्वाचं पद, अशा टोटल 47 जागा या सरळ सेवा भरती अंतर्गत मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे ते। तर बघा, पदनिहाय सर्व पदांसाठी आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक पदासाठी मान्यता विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। नेटवर्क इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर या तिन्ही पदांसाठी संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा त्या रिलेटेड कोणती इक्विव्हॅलेंट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। लेखापाल पदासाठी कोणत्याही विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेतील पदवी आणि MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पुढे बघा, जनसंपर्क अधिकारी यासाठी बॅचलर ऑफ सोशल वर्क BSW किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन BBA किंवा वृत्तपत्र विद्या व जनसंपर्क पदवी BG किंवा मान्यता विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त MSCIT असणे आवश्यक आहे। मास मीडिया प्रमुख अगेन या ठिकाणी कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका असेल तर तुम्हाला या ठिकाणी आणि MSCIT असेल तर या ठिकाणी अर्ज करता येईल। अभिरक्षकसाठी पजेसेस ग्रॅज्युएट डिग्री ऑफ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन झूलॉजी, बॉटनी, अँथ्रोपॉलॉजी और एन्शियंट हिस्ट्री और एन्शियंट कल्चर और आर्किओलॉजी मध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। MSCIT असणे आवश्यक आहे। भांडारपाल पदासाठी अगेन मान्यता विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, MSCIT, या ठिकाणी टायपिंग जे स्किल असेल ते तुम्हाला रिक्वायर्ड आहे आणि सदर पदासाठी टंकलेखन कौशल चाचणी देणे बंधनकारक राहील असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। पुढे बघा, पुढचं पद जे भरलं नाही ते सुरक्षा निरीक्षकचं आहे। यामध्ये मान्यता विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, पुरुषांसाठी उंचीचे त्यांनी या ठिकाणी जे क्रायटेरिया तो ठेवलेला आहे ते तुम्ही बघू शकता। पुरुष आणि महिलांसाठी त्यानुसार फिजिकल क्वालिफिकेशन सुद्धा असणे आवश्यक आहे। स्वच्छता निरीक्षकसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधारक, त्यानंतर स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अगेन BSW BBA आणि या ठिकाणी MSCIT असणे आवश्यक आहे। सुरक्षा निरीक्षक सहाय्यक सेमच क्वालिफिकेशन आहे, कोणतीही पदवी आणि फिजिकल क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे ते कंप्लीट पाहिजे। सहाय्यक स्वच्छता निरीक्षक अगेन कोणत्याही शाखेचा पदवीधारक, मान्यता विद्यापीठाची तुमच्याकडे निरीक्षित पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। MSCIT कोर्स पास असणे आवश्यक आहे। प्लंबरसाठी 10वी उत्तीर्ण, त्यानंतर ITI मधून तुम्ही प्लंबिंग केलेलं असणे आवश्यक आहे आणि नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर अप्लाय करू शकता। मिस्त्रीसाठी सेमच क्रायटेरिया मित्रांनो, वायरमॅनसाठी सुद्धा सेमच क्रायटेरिया या ठिकाणी राहणार आहे। महत्त्वाचं पद लिपिक टंकलेखक, यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधारक, MSCIT प्रमाणपत्र आणि या ठिकाणी मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द दोन्ही या ठिकाणी असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे। सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील असंही मेन्शन केलेलं आहे।
संगणक सहाय्यक यासाठी संगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता आणि शिपाईसाठी फक्त माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अर्थात 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। क्वालिफिकेशन बाबत मी डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे। पुढे बघा, यासाठी मित्रांनो पे स्केल तुमचा कशा प्रकारे राहणार आहे। तर सर्व पदांसाठी कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे चांगल्या प्रकारचा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। जो टॉपचा पे स्केल आहे तो तुम्हाला S14चा 38,600 ते 1,22,800 आहे। तर कमीत कमी तुम्हाला शिपाई पदासाठी S1चा पे स्केल 15,000 ते 47,600 राहणार आहे। लिपिक टंकलेखीच्या 10 जागा आहेत, त्यासाठी 19,963 पे स्केल राहील। या व्यतिरिक्त तुम्हाला सुरक्षा निरीक्षक या पदासाठी 25,500 ते 81,100 हा पे स्केल राहणार आहे। इतर पदांसाठी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचा पे स्केल मिळत आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। पुढे बघा, यासाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीयांना 18 ते 43 वर्ष, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन यांना 45 ते 55 वर्षापर्यंत मॅक्झिमम एज या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। माजी सैनिक, सर्व्हिस प्लस स्त्रियेचा जो काही क्रायटेरिया त्यानुसार माजी सैनिक, दिव्यांग, खेळाडू, अनाथ यांना सुद्धा एज रिलेक्शन लागू आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यानुसार तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करता येईल। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो अर्ज भरण्यासाठी तुम्हाला IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे। सध्या यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली नाही, 23 तारखेपासून सुरुवात होईल। मात्र प्रॉबब्ली या ठिकाणी आचारसंहिता लागायच्या अगोदर यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल। काही डाऊट्स असतील तुम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ईमेल ID सुद्धा दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। यासाठी बघा, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 1,000 रुपये फॉर्म पे त्यांनी घेतलेले आहे ओपन कॅन्डिडेटला, तर मागासवर्गीय, अधुग आणि अनाथ कॅन्डिडेटसाठी 900 रुपये फॉर्म पे या ठिकाणी घेतली जाईल, जी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी भरायचे आहे। डेट्स बघा, यासाठी 23/3/2024 पासून 12 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। त्या दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे। रिक्रुटमेंट प्रोसेस ही IBPS मार्फत त्या ठिकाणी घेतली जाईल आणि सांगितल्याप्रमाणे भरपूर अजून दिवस आहेत यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होण्यासाठी। मात्र प्रॉबब्ली लोकसभा निवडणुकी मित्रांनो या ठिकाणी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे नक्कीच यासाठी तुम्ही सध्या तयारी सुरू करू शकता। पदांची माहिती आणि इतर सर्व गोष्टींची माहिती आपल्याला अवेलेबल आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून या भरतीचा अपडेट तुम्हाला ई-महाजॉब ॲपवर पाहता येईल, त्या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये सुद्धा माहिती घेऊ शकता ही नोटिफिकेशन डाउनलोड करून। आणखीन माहिती तुम्हाला हवी असेल तर नोटिफिकेशन एक वेळ डिटेलमध्ये रीड करा, संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।